नमस्कार दादा. नमस्कार. काय सांगाल, सोन्या आज गुलाल झालेला आहे. आज काय आज सीझनची पहिली शर्यत आणि पहिलाच गुलाल झाला, त्यामुळे काय नवीन वर्षी चांगली सुरुवात झाली. नवीन वर्षाची चांगली सुरुवात झालेली आहे. काय सांगाल, 22-11 म्हटलं की एक मोठी दावण येते, एक ब्रँड येतो, मोठं नाव येतं. काय सांगाल? 22-11 म्हणलं की थोडंसं माणसाला थोडंसं वेगळा हे येतो. नक्कीच एक रिस्पेक्टफुल नाव घेतलं जातं. 22-11 म्हटलं की पिस्टन असतं, पिस्टनचं खूप नाव घेतलं जातं. पिस्टनला कधी आणणार आहे इकडे बिनजोडमध्ये? नाही सध्या आता नाही. आता बैलाचं आता बैल मुंबईला तर नाही यायचा पिस्टन कधी. आता मागच्या सीझनला आला होता, यंदा नाही यायचं. तर सोन्याचा आपला नक्कीच. सोन्याबद्दल काय सांगाल, कसा पळ आहे त्याचा? सोन्याचा आहे त्याचा काय तिकडचा पब्लिकचा बादशाच आहे. त्याचं काय जितकं पब्लिक असेल तितकं तो बैलाला पळून देत नाही एवढं. म्हणजे त्याला पब्लिकचं बी ताडायचं ते एक. त्याला काहीच करावं लागत नाही पब्लिक असेल तर. पब्लिकला काय करायला लागत नाही. खूप पळ चांगलं आहे, मोठं नाव आहे, एक मोठ्या धावणीचा नंदी आहे. काय सांगाल आणखी सोन्याबद्दल काय सांगाल? सोन्याने काय आमचं पिस्टन मागं नाव चालवते, त्याचं आमच्यासाठी लय भरपूर म्हणजे समाधान आहे आमचं त्याच्यातच. नक्कीच पिस्टनच्या मागे नाव चालवते. दादा पैरे कोणकोणते होणार आहेत इथून पुढे? कोणती नवीन आता 1 तारखेचं पण मोठं मैदान आहे, काय सांगाल त्याबद्दल? बघू आता पुढे. आता तिकडे आमचं 3 फेऱ्यात बी मैदान आता जास्त करेन. आमचा नाद 3 फेऱ्याचा आहे. नक्कीच, म्हणूनच तुम्हाला क्वेश्चन विचारला मी की 3 फेऱ्याचं मैदान, कारण हे खूप मोठं नाव आहे पिस्टनचं. किंवा 22-11 म्हटलं की खूप मोठं एक वेगळं क्रेज येतो पब्लिकचा. नाही आता बैल 28लाच पळतील. त्याच्यानंतर बैल आमची यात्रा असते वीरची एक मोठी 15 दिवस. त्याच्यानंतर बैल बांधूनच राहतील, मग नाही पळवणार. 15 दिवसानंतर ज्यावेळेस आम्ही यात्रेवरून घेईन त्यावेळेसच बाहेर काढणार बैल. नक्कीच दादा. नियोजन कसं होतं आजचं, कसं काय नियोजन झालं बिनजोड? हे आमचे चांगले संबंध आहे की 22 भंडारे असते, 22 असेल कारभारी हो ते असेल. परत ते आदित्य वगैरे म्हणजे इंजनचे सगळे फॅन फॉलोअर्स म्हणजे जे आहेत आपले चांगले संबंध आहेत पहिल्यापासून. त्यांच्या दरवर्षी आम्ही देसाईच्या अड्ड्याला 26 जानेवारीला त्यांच्या इथं कायम उतारतो बैल घेऊन. नक्कीच. पिस्टनचा आता तुम्ही बोलला येणार नाही, आणखी कोणते नंदी दावणीला नवीन आहेत काय तुमच्या? हो मल्हार आहे आमच्या दावणीला. तो सारजा फॉर्च्युनरचा मानकरी 1 नंबर केला, तो पण आमच्याच दावणीला आहे. अजून वासरे 1-2 हो. काय सांगाल, नवीन वासरं कोणती येणार आहेत का आता 3 फेऱ्यामध्ये वगैरे? हो हाय एक आता एक वासरू घेतले. बघू असं आगामी काय त्याचं काय नियोजन असं. तयारी चालू आहे? हो तयारी चालू. ट्रेनिंग वगैरे कसं चालू आहे ट्रेनिंग वगैरे घरी वगैरे. आमचा सोन्या ट्रेनिंगला त्याच्यात काय त्याचा नाद नाही करायचा. नक्कीच. तुमची दावण मोठी असते, एक मोठं नाव असतंय. ब्रँड म्हणलं की लोकांना उत्सुकता असते की ट्रेनिंग कसं आहे किंवा त्यांचं खानपान कसं दिलं जातं. कारण नंदी बघितलं की एक मजबूती दिसते, पळ दिसतो एक. काय सांगाल त्यावर? आमच्या दावणीला जसं आम्ही बैलगाडी शेतात तो तेव्हापासून आमच्या दावणीला कायमस्वरूपी एक ना एक बैल कायमस्वरूपी टॉपला पळतोच. असं काय नाही की नाही तर एखाद्याचं कसं एक बैल लागला 1 सीझन 2 सीझन पळतो, त्याच्यानंतर त्यांना 10-10 वर्ष 15-15 वर्ष बैल नाही. आमच्या धावणीला कायम म्हणजे टॉपमध्ये बैल पळते ते आणि कायम 1 नंबरचे बैल आहेत आमच्या धावणीला. नक्की टॉपमध्येच बैल आहेत, कारण त्यांचं ट्रेनिंग सुद्धा तसं असेल. कशा प्रकारे घरी ट्रेनिंग वर जातं? स्पेशल काय असेल ड्रायव्हर वगैरे? असं काय नाही ट्रेनिंग वगैरे काय म्हणजे आपलं जे अवताला वगैरे हाणणे पवनी टाकणे शर्यती दूध वगैरे असतं, त्याच्यामुळे बैलांना कायमस्वरूपी पोरं असतात आज बैलांमागं, त्याच्यामुळे बैल पळतात आपलं. नक्कीच. पुढच्या नवीन मैदान असेल, पैरे वगैरे काय झालेले काय सांगू शकता? पैरे वगैरे तर काय नाही, पोरं जे करतील तेच नियोजन असतं आमचं. असं काय नाही जास्त काय पुढचं नियोजन करून ठेवत नाही. जसं मैदान असतं असं काय नाही की कंटिन्यू बैल सारखं पळावं. म्हणजे मैदान असून काय असं आमचं काय नसतं पुढचे लगेच पुढचं पायरा करून ठेवायचा. आलं मनात तर बैल पळवायचं. तसं आहे आमचं. म्हणजे गरिबी भरपूर काम असतात, नुसतं नाद करून चालत नाही. नादा सगळं करून नाद करावं लागतं. नक्कीच. नाद म्हटला तर मी विचारेन तुम्हाला, नाद कसा काय लागला शर्यतीचा किंवा कसं या क्षेत्रात? नाही पहिल्यापासून म्हणजे आवताचे वगैरे घरी बैल आहेत. नुसतं नाद बैलगाड्यांचंच नाही, पहिले आहे बैल वगैरे आहेत आमच्या धावणीला खिलार क्षेत्रातली, त्याच्यात बी जास्त नाव आहे आमचं. त्याच्यामागं आपलं एकाला लागत गेला की आपलं असंच मैदानात जाता असंच नाद बैल वासरू घेत म्हणजे नंतर टॉपमध्ये खेळायची सवय लागली. चांगली बैल घडत गेली. पिस्टन आला धावणीला आमच्या नशिबात. त्याने आम्हाला वरती उचललं. जे वरती उचललं ते आम्ही कायमस्वरूपी टॉपलाच राहिलो. टॉपलाच, कारण पिस्टन म्हणजे खूप मोठं नाव आहे आणि त्याच्यानंतर आता त्याच्या मागोमाग सोन्या नाव करते तुमचं. दादा पुढच्या शर्यतीसाठी शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद आपल्याला मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद.